बघा वर्गीकरण बघत होतो आपण. वर्गीकरणामध्ये आपण वर्गीकरण करतो त्याच्यासाठी काय केलं जातं, तर समूह असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय बघावं लागतं, समान वैशिष्ट्यांचा विचार करतो आणि त्यानुसार त्याची प्रतवारी केली जाते. उदाहरणार्थ आपण काय सांगितलं की मनुष्यांमध्ये आपण काय करतो, स्त्री आणि पुरुष असं आपण सेपरेशन करतो. त्यानंतर आपण पाळीव प्राणी, जंगली प्राणी या पद्धतीचं सेपरेशन करतो किंवा वर्गीकरण करतो. मग याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात, तर विसंगत घटक ओळखा, गटात न बसणारे पद ओळखा, इतरांसारखे नसलेले पद ओळखा किंवा चुकीचे पद ओळखा. सगळ्यांचे अर्थ काय सारखेच आहेत. याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे वर्गीकरण बघायला मिळतात. एक म्हणजे भाषिक वर्गीकरण. याच्यामध्ये भाषिक वर्गीकरणामध्ये आपण काय बघतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे काय केले जातात संबंध. मग पाळीव प्राणी असेल, इंधन असेल, त्याच्यानंतर देश असेल, राजधानी असतील वगैरे वगैरे काही आपल्याला संबंध येतील. संख्या वर्गीकरणामध्ये आपण काय विचारात घेतो, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या, n वर्ग वजा 1, n वर्ग वजा 2, n वर्ग अधिक 1, n वर्ग वजा अधिक 2 अशा पद्धतीचे वेगवेगळे संबंध आपल्याला बघायला मिळतात. आता राहिलंय आपलं कोणतं, वर्णवर्गीकरण. वर्णवर्गीकरणामध्ये आपल्याला म्हणजे वर्णमालेशी संबंधित असणाऱ्या गोष्टींचा विचार होतो. आपण आता वर्णमालिकेकडे जाऊया. तर वर्णमालिकेमध्ये आपल्याला बघा अशा पद्धतीचं गणित येऊ शकतं, विसंगत ओळखा. आता विसंगत ओळखा म्हटल्यानंतर इथं काय आलंय बघा, पेट, वेट, मेट आणि सेट. काय होऊ शकतंय सांगा, का तीन तीन अक्षरे आहेत, हा 4 अक्षरे आहे. 4 अक्षरे असल्यामुळे काय वेगळा आहे, 4 अक्षरी. उरलेले सगळे कसले आहेत, 3 अक्षरी, त्यामुळे हा वेगळा. WHIN, WHIN, WHIN. हा वाटल्यास इथं मी तुम्हाला ती हे देतोय, समोर आहे बघा, WHIN. एकदम सोपा आहे. WHIN. 10 सेकंद, 10 सेकंद. होतंय का? याचं उत्तर आहे आय. हे स्वर आहे, उरलेली सगळी व्यंजन आहेत स्वर. म्हणून म्हटलं एकदम सोपं होतं गणित. त्यानंतर इथं आपल्याला काय दिलंय बघा, हा KODWHSMN. आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा मी इथंपर्यंत घेतो बघा, कुठंपर्यंत येतं, तर इथं मी पहिल्यांदा क्लिक करतो. हा लक्ष द्या इकडं, सिंपल आहे, फक्त कशा पद्धतीनं झालंय तर उलट सुलट काय मिळणार आपल्याला बघा, यमला काय झालं, यमला काय झालं यन. आता ऍक्च्युली यन इकडनं लिहून जायचं, यन ओ पी असं लिहित इकडे जर गेलो आपण तर डब्ल्यू हे कोणाच्या खाली येणार, डीच्या खाली येईल का, बरोबर आहे का, डब्ल्यू डीच्या खाली येईल. त्यानंतर एचच्या खाली यस येईल, इथं यस येईल बघा, येते का, कुठं आलो आपण, पी नंतर काय येणार इथं क्यू, क्यू नंतर काय येणार इथं आर आणि मग इथं यस आलं. म्हणजे बघा डब्ल्यूच्या खाली सॉरी डीच्या खाली डब्ल्यू येते, डीच्या खाली काय येते, डब्ल्यू येते. त्यानंतर एचच्या खाली काय येते, यस येते, एचच्या खाली यस. त्याच्यानंतर यमच्या खाली काय येतं, यन येतं. यालाच आपण सुलट क्रम म्हणतो ना, बघितलंय का आपण सुलट क्रम. सुलट क्रमामध्ये आपल्याला काय मिळतं, आणि केच्या खाली काय यायला पाहिजे होतं, पी यायला पाहिजे होतं, तिथं काय लिहिलंय ओ. म्हटल्यानंतर हे गटात न बसणार आहे का, सुलट क्रमानुसार नाही. अरे कसं, सुलट क्रमानुसार नाही. हा पुढलं काय येतं बघा, EIM. बघा इथं ई दिसतंय, EIM. याच्यामध्ये 3-3चे फरक ना, 3-3चे म्हणजे चौथा, इथनं चौथं ना, इथनं हे चौथं, इथून हे चौथं. मग JKO, GKO, हा GK आणि O आहे का, चौथाच फरक आहे. त्यानंतर JNU कुठे गेलं बघा, हे काढून टाकतो. हा कुठलं आलं, JN आणि यू खूप लांब गेलं, म्हणजे इथं चौथाचा फरक नाहीये. म्हणजे इथं प्रत्येकामध्ये काय रे, पाहिजे तर असं लिहूया, ई नंतर कितवं चौथं कोण आहे, आय.
याच्यानंतर चौथं कोण आहे यम, बरोबर का? असे सगळीकडे फरक आहे. इथं मात्र काय बघा, जे नंतर कितवा आहे रे? चौथं यन आहे, परंतु यन नंतर 1 2 3 4 5 6 सातवं कोण आहे? यू आहे. त्यामुळे हा पर्याय काय आहे? याच्यामध्ये येणार नाही. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये पहिल्यांदा हे सोडवून टाका खालचं. वॉच, क्लॉक, कॅच, मॅच. क्लॉक. कारण का आपल्याला इथं काय, ओके बरोबर, किंवा आपण ATCH 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 सगळीकडे आहे, त्यामुळे हे म्हणजे इथं वाटल्यास आपण यमक यमक म्हणू शकतो. यमक जुळत नाही. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये वाटल्यास परत ती आपण हे देऊया. काय लागतंय का बघा. बोला लवकर. VRT आणि कुठलं काय ह्याचं काय तुम्ही काय सांगत लावला? म्हणजे व्ही आणि टी च्या बरोबर सेंटर त्या दोन्ही अक्षरांच्या फरकाला बरोबर मध्ये ते आर. व्ही आणि आर यांच्यामध्ये कोण आहे? टी. VRT. ओके. त्यानंतर YUW आहे का बघा ते? Y त्यानंतर U आणि W त्यांच्यामध्ये येते, बरोबर. त्यानंतर पुढं कोणतं? FBD FB आणि D बरोबर त्याच्यामध्ये येते. म्हणजे तिसरं अक्षर आहे ते बरोबर मध्ये येते ह्या दोघांच्या. Y आणि U च्या मध्ये कोण येते? W येते. त्यानंतर हे येते का? येत नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो रे? पहिल्या व दुसऱ्या अक्षराच्या मध्ये दोन्हीकडनं दोन ना, दोन फरकाने. किती? 2च्या फरकाने तिसरे अक्षर आहे ना? आहे का बरोबर? कसं बघा, व्ही आणि कोणाच्या नंतर आर यांच्यामध्ये कोण आहे? टी. कितीचा फरक आहे? इकडे 2चा आहे, इकडे 2चा म्हणजे काय? मध्ये एक सोडलंय, बरोबर ना? आहे का? आर आणि व्हीच्या मध्ये कोण आहे रे? तर आपलं टी आहे. तर इथं एक मध्ये एक सोडलंय, परंतु इकडनं हे किती अंतरावरती आहे? 2. आणि इकडनं हे अंतरावर किती आहे? 2 अंतरावरती. आलं का बरोबर? म्हणून आपण काय म्हणणार? 2 अंतरावरती आपल्याला ते बघायला मिळतंय. व्ही आणि आरच्या मध्ये टी. मग RM हे काय राहणार नाही, त्यामध्ये येत नाही. ओके. या पद्धतीने आपल्याला मिळेल. याच्यामध्ये काय प्रश्नच भेटला. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, आणि आपण एखादं याच्यामध्ये गणित बघू. GH JL MO आणि DF बघा पटकन. GH JL MO DF. GH लगतचे आहेत. GH आपल्याला काय मिळतं इथं? लगतची ती 2 अक्षर आहेत. GH हे आपल्याला लगतची बघायला मिळतात, आणि ह्या प्रत्येकामध्ये एक एकचा अंतर आहे, बरोबर का? GL मध्ये 1चा अंतर आहे. त्यानंतर कोणामध्ये? MO मध्ये पण 1चा अंतर आहे. आणि DF मध्ये सुद्धा किती आहे? 1चं अंतर आहे. म्हणजे इथं काय मिळणार आपल्याला? GH ही लगतची आहे. कशात? लगतची अक्षरे. ओके. बघा सिंपल आहे. याच्यामध्ये काय मोठासा प्रकार नाहीये, त्यामुळे आपल्याला बघा याच्यामध्ये या पद्धतीची गणितं आपल्याला बघायला मिळतात. लक्षात आले ते?